पुसद नगरपालिकेमार्फत पुसद शहरातील जेही अतिक्रमणयुक्त भाग होता त्या भागावर बुलडोजर चालून तो भाग नष्ट करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पानटपरी, ऑनलाईनची दुकानं किंवा जे मोठमोठे दुकानं आहे ज्यांचा हा अतिक्रमणामध्ये भाग येत होता तेही भाग पाडण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जे जमा झालेलं मटेरियल आहे ते नगरपालिका हद्दीमध्ये आणून टाकलेलं आहे। आता पुसद शहरातील असे बरेच भाग आहेत ज्या ठिकाणी नगरपालिकेची अतिक्रमणाची कारवाई झालेली आहे, परंतु अतिक्रमणाच्या कारवाईला 48 तास उलटले सुद्धा नाही कीच त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण येऊन थाटले आहे। आता त्या भागाकडे पुन्हा नगरपालिका मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस हे तत्परतेने लक्ष देतील का, किंवा आता आमची त्या भागाकडे कारवाई झालेली आहे आता आम्ही त्या भागाकडे जाणार नाही अशी त्यांची भूमिका, दुटप्पी भूमिका या विषयाकडे धरून राहील, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आता सर्व पुसदकर यांना असं वाटत आहे की ज्या भावनेने, ज्या तीव्रतेने माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस हे अतिक्रमण काढत आहे तसंच ते टिकूनही ठेवतील। आता या शब्दाला ते जागतील का, हाही प्रश्न ते उपस्थित होतो। आता बघूच समोर काय कारवाई होते। बघत राहते टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।